मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय विजा नाकारल्यास तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता का? आता विजा म्हणजे काय इथूनच सुरुवात करूया. विजा म्हणजे व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे ऍडमिशन, VISA. विजा एक परमिट आहे की जो एखाद्या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी आणि विशिष्ट हेतूसाठी विशिष्ट देशात प्रवेश करण्याची अनुमती देतो. त्या देशाचा विजा, प्रत्येक देशाचा स्वतंत्र विजा असतो. तर त्या देशामध्ये तुम्हाला जायचं असेल, कुठच्या देशामध्ये जायचं असेल तर त्याचा विजा तुमच्याकडे पाहिजे. नुसतं तिकीट काढून नाही चालत. तिकीट काढून तिकडे पोचाल एअरपोर्टवरनं रिटर्न. विजा नसेल तर त्या देशात प्रवेश मिळणार नाही, हे डोक्यात राहू दे. आता तुमचा अर्ज तुम्ही केला, नाकारला गेला. आता होय, तुमचा अर्ज नाकारला गेल्यास तुम्ही विजासाठी पुन्हा अर्ज करू शकता. तुम्ही कधीही पुन्हा अर्ज करू शकता, म्हणजे लगेच केला पाहिजे असंही काही नाही. परंतु तुम्ही तुमच्या नवीन अर्जामध्ये प्रारंभिक नकार जो आहे त्या नकाराची कारणे शोधून काढली पाहिजे आणि तुम्ही कळवलं पाहिजे की आमचा असा विजा या कारणामुळे रिजेक्ट झाला होता, पण आता या गोष्टीची पूर्तता आम्ही केलेली आहे. तुमचा अर्ज नाकारला गेला असेल तर तो कधीही अर्ज करण्यास तुम्ही मोकळे असता. अर्थात नवीन अर्ज करण्यास नकार दिल्यानंतर वेळेचं अंतर पाळले जाणार नाही. एक अर्ज आणि दुसऱ्या अर्जामध्ये 2 महिने का 5 महिन्याचा का कोणी प्रश्न विचारत नाही. मात्र तुम्ही जो अर्ज सबमिट करता त्या आधी नाकारला गेल्याची कारणं का झालेली आहेत याचे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. या कारणाने रिजेक्ट झालेलं होतं आणि तुम्ही अर्ज केलाय, अर्ज केल्यानंतर तुम्ही त्यात करेक्शन करू शकता. म्हणजे एकदा तुम्ही तो अपलोड केला तर तुम्ही त्यानंतर करेक्शन करू शकता. त्यामुळे अर्ज तुम्ही जर म्हटलं की मी परत घेतो, अर्ज रद्द करू शकता तुम्ही. तर अर्ज तुम्हाला रद्द करायचा असेल तर तुम्ही रद्द करताना तो अर्ज कुठच्या टप्प्यावरती त्यानुसार तुमचा परतावा मिळेल. एकदा अर्ज केला, विजाचा अर्ज रद्द झाला की त्याकरताचं शुल्क जे भरलेलं असतं ते परत मिळत नाही. त्यामुळे ते घेतं. भले 10,000 असेल, 16 असेल, 20 असेल, जे असेल गेले. परत तुम्हाला अर्ज दाखल करता, परत तुम्हाला पैसे भरावे लागतात फ्रेशरित्या. आणि त्यामुळे विजासाठी तुम्ही एकाच वेळा अनेक विजांसाठी पण अर्ज करू शकता आणि एकच नाकारलेला विजा त्या देशाकरता पुन्हा पण अर्ज करू शकता. अपॉइंटमेंट बुक करण्यापूर्वी, त्यांचं पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही अर्जावरील माहिती संपादित करू शकता. एक गोष्ट नक्की आहे, विजा का नाकारला गेला याचा अभ्यास करा, विजाच्या अथॉरिटीने विचारा. उद्या काही देशांना असं वाटतं की हे बाबा आमच्या देशात आलं ते काय परत जाणार नाही. मग तुमच्या या देशामध्ये काय आहे, परत येण्याची शक्यता काय, माझी मालमत्ता आहे, माझे आई वडील आहेत, माझ्या वयस्कर आजोबा आहे पासून माझी बायको आहे, मुलगा, जे काय आहे ते तुम्हाला दाखवावं लागतं. की माझी संपत्ती आहे, मी ती सोडून तिथे काय येऊ, हे सगळं दाखवलं गेल्यानंतरच ते साधारणतः विजा हा एक्सेप्ट करतात. रिजेक्ट केलेला विजा असतो तो एक्सेप्ट करताना डोकं चालवावं लागतं. मला असं वाटतं विजा नाकारल्यानंतर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता का, हा विषय होता आणि मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर तो मांडला. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.